देवाचे राज्य, द किंगडम ऑफ गॉड ही संकल्पना समजावून देण्यासाठी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला 3 दाखले देत आहेत. हे तिन्ही दाखले सुंदर आहेत आणि देवाच्या राज्याविषयी आपल्याला सुंदररित्या ती संकल्पना समजावून देत आहेत. आज आपण त्यामधील जो पहिला दाखला आहे, विशेष करून द पॅरेबल ऑफ द व्हीट अँड द वीड्स, म्हणजेच निंदन आणि गहू ह्यांचा जो दृष्टांत आहे त्यावर लक्ष केंद्रित करूया. या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त फार सुंदर अशी शिकवण आजच्या दिवशी आपल्याला देत आहे आणि या शिकवणुकीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर, त्याचा स्वभाव आणि त्याचं जीवन याविषयी आपल्याला बोध करत आहे. आज जगामध्ये आपण पाहतो की जग लगेच निर्णय किंवा निष्कर्ष काढण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेलं आहे. आपण एका फास्ट फॉरवर्ड वर्ल्डमध्ये, म्हणजेच इन्स्टंट वर्ल्डमध्ये, म्हणजे चटकन निर्णय यावा अशा परिस्थितीमध्ये वावरत आहोत. अशा या पार्श्वभूमीवर आपल्याला आजचा देव शब्द सुंदररित्या परमेश्वराचा स्वभाव जो आहे त्याविषयी बोध करत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रज्ञाग्रंथ या पुस्तकामधून की परमेश्वर कसं आपल्याला सहन करतो. गॉड इज पेशंट विथ अस. आपण जेव्हा चुकतो, आपण परमेश्वराच्या विरुद्ध वागतो, आपण परमेश्वराला पाठ करतो, आपण आपापला मार्ग घेतो, तेव्हा परमेश्वर उदार असते, आपल्याला क्षमा करतो आणि आपण जसे आहोत तसा आपल्याला स्वीकार करतो. परमेश्वर त्याचा करुणामय हृदय आपल्याला दाखवतो आणि त्याद्वारे आपल्यावर त्याचं असलेलं प्रेम प्रकट करतो. परमेश्वर न्यायाने वागतो, परंतु त्याही पलीकडे जाऊन परमेश्वर त्याची जी दया आहे ती दया आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौलने रोमकरास पाठविलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध केलेला आहे की आपण बऱ्याचशा वेळेला पापामध्ये आपलं जीवन जगत असतो आणि या पापापासून आपल्याला बाहेर पडायचं असेल, या पापावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण पवित्र आत्म्याचा धावा केला पाहिजे. जेव्हा आपण पवित्र आत्म्याचा धावा करतो, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्या सहाय्यास धावून येतं आणि पापावर विजय मिळवण्यासाठी जी दुष्ट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीपासून दूर राहण्यासाठी आणि एक चांगलं पवित्र शुद्ध जीवन जगण्यासाठी आपल्याला परमेश्वराचा आत्मा हा सहाय्य करणारा आत्मा आहे आणि त्या परमेश्वराच्या आत्म्याकडे आपण वळलं पाहिजे. जितक्या प्रमाणामध्ये आपण परमेश्वराच्या आत्म्याचा धावा करतो तितक्या प्रमाणामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करीत असतो आणि चांगलं जीवन जगण्यासाठी, देव राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मदत करीत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्याचाच आपल्याला दृष्टांत जणू काही याद्वारे दिलेला आहे. जो गहू आणि निंदनाचा दृष्टांत आहे त्यामध्ये आपल्याला एक सत्य सुंदररित्या बोध केलेली आहे की परमेश्वर सतत गहू पेरत असतो. म्हणजेच परमेश्वर हा चांगुलपणा पेरत असतो. परमेश्वर आपल्यासाठी जे चांगलं आहे, उदात्त आहे, पवित्र आहे, जे आपल्या हिताचं आहे ते परमेश्वर आपल्याला देत असतो आणि म्हणून आपण परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो लक्षात ठेवला पाहिजे की परमेश्वराचा स्वभाव हा चांगला आहे आणि जे बाग आहे किंवा जी जमीन आहे ती म्हणजे हे संपूर्ण सृष्टी आहे. या सृष्टीवर परमेश्वराचा ताबा आहे आणि या सृष्टीवर परमेश्वर चांगुलपणा पेरत असतो हेच आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मात्र दुष्ट प्रवृत्ती ही आपल्यामध्ये डोकं वर करू पाहते आणि ही दुष्ट प्रवृत्ती जी आहे ती निंदन पेरण्याचा काम करते. हे निंदन जे आहे ते माणसामधील जी दुष्ट प्रवृत्ती आहे त्या दुष्ट प्रवृत्तीचं चिन्ह आहे आणि आपण चांगले असलो तरी आपण वाईटाच्या प्रभावामुळे, आपल्या पापी प्रवृत्तीमुळे, आपण परमेश्वराला पाठ केल्यामुळे आपण या दुष्ट प्रवृत्तीचे बळी बनतो आणि ही दुष्ट प्रवृत्ती आपण पसरविण्याचा प्रयत्न करतो. असं होत असताना परमेश्वर आपल्याला त्यानंतर
एक सुंदर अशी शिकवण देतो की परमेश्वर त्या नोकरांप्रमाणच्या सांगण्याप्रमाणे वागत नाही. म्हणजेच जी लोक वाईट गोष्ट पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याप्रमाणे परमेश्वर विचार करत नाही, तर परमेश्वर आपल्याबरोबर धीराने आणि समजूतदारपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर आपल्यातला जो चांगुलपणा आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला वाव देतो आणि या चांगुलपणावर मात करण्यासाठी आपल्याला बोध करतो. आणि म्हणून ही शिकवण आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण परमेश्वराचा धावा केल्यानंतर परमेश्वर निश्चितच आपल्यातला जो चांगुलपणा आहे तो मोठा करून आपल्यातलं वाईट प्रवृत्ती आहे ती कमी करण्यासाठी आपल्या साह्याला धावून येतो. त्यानंतर शेवटी आपल्याला या दृष्टांताच्या शेवटी एक जो सुंदर संदेश दिला आहे की कापणीचा काळ येणार आहे. म्हणजेच न्याय निवाडा हे निश्चित आहे. या न्याय निवाड्याच्या वेळी परमेश्वर आपली मोजणी करणार आहे. परमेश्वर आपल्या जीवनाची जणू काही उजळणी करणार आहे. परमेश्वर आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे तो आपल्या पुढे मांडणार आहे. आणि आपल्यातलं चांगुलपणा किती मोठा आहे, आपल्यातलं जे पवित्र आहे ते किती मोठं आहे याकडे परमेश्वर लक्ष केंद्रित करणार आहे. आणि म्हणून आपल्यातला चांगुलपणा वाढवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हा गहू आणि निंदनाचा दृष्टांत हे केवळ एक बाह्य चिन्ह नाही किंवा जगातलं चिन्ह नाही, तर आपण जेव्हा अंतर्मुख होतो, आपण आत्मपरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की हा जो बाग आहे, ज्या बागेमध्ये हे गहू आणि निंदन वाढत आहेत, हे बाग आपल्या हृदयाचं देखील प्रतीक आहे. आपल्या हृदयामध्ये देखील अशाच प्रकारचे संमिश्र भावना आपण दररोज प्रत्येक क्षणाला अनुभवत असतो. त्यावेळेला आपण चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की आपण कोणत्या भावनांना खतपाणी करीत असतो. जे चांगल्या भावना आहेत, शुद्ध भावना आहेत, पवित्र भावना आहेत, देवराज्याच्या भावना आहेत, त्या म्हणजेच प्रेम, दया, क्षमा, शांती ह्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो की आपल्यामधले जे दुष्ट प्रवृत्ती आहेत, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तो वाढवण्यासाठी आपण खतपाणी घालत असतो. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला आठवण करून देतो की आपल्यातल्या ज्या चांगल्या भावना आहेत त्या चांगल्या भावना आपण वाढवल्या पाहिजेत आणि त्यामध्ये आपण परमेश्वराचा जो स्वभाव आहे तो अंगीकारला पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे युद्ध आहे, चांगलं आणि वाईट ह्याचं युद्ध आहे, त्या युद्धामध्ये आपण सतत चांगल्याचा विजय केला पाहिजे. कारण परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगुलपणाचा सतत ध्यास धरत असतो. या देव शब्दाद्वारे परमेश्वर जो आपल्याबरोबर संयमाने वागतो त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांबरोबर संयमाने वागावे आणि दुसऱ्यांचा जसे आहे तसं स्वीकार करावा आणि त्यांना सुधारण्यासाठी, बदलण्यासाठी, त्यांच्या परिवर्तनासाठी पोषक वातावरण निर्माण करावं म्हणून आपण प्रयत्न करूया. या सर्व प्रक्रियेमध्ये पवित्र आत्मा जो आपला सोबती आहे, पवित्र आत्म्याचं साह्य आपल्याला सतत लाभत राहावं आणि पवित्र आत्म्याचा आपण धावा करावा म्हणून आपण प्रयत्न करूया. परमेश्वर जसा आपला न्यायनिवाडा करणार आहे त्या न्यायनिवाड्यासाठी आपण पात्र ठरावेत आणि आपल्या चांगुलपणाद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करावा म्हणून प्रार्थना करूया. देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना पाचारण करीत आहे. या देव शब्दाच्या पाचारणासाठी आपण होकार द्यावा आणि त्यामध्ये आपण सहभागी व्हावे म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया.